नमस्कार मंडळी, तर मी सुरेखा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर व्हिडिओ कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग जाऊया रेसिपीकडे. इथं आपण मक्याचे कणस छानपैकी असं साफ करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता छानपैकी आपण मक्याचे कणस साफ करून घेतलेले आहेत. सर्व कणस छानपैकी असे साफ करून घ्यायचे. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी आपले मक्याचे कणस साफ करून झालेले आहेत. मक्याचे कणस साफ करून झाल्याच्या नंतर छानपैकी एका चाकूच्या छायाने त्याला आपण कट करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता आपले कोणत्या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत ते. तर तुम्ही बघू शकता ह्या प्रकारचे सर्व कणस आपण कट करून घ्यायचे बरं का. इथे आपले कट करून झालेले आहेत. छानपैकी असे कट करून झालेले आहेत बरं का. कट करून झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला शिजायला ठेवायचं. त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्याला जितकं पाणी पाहिजे तितकं पाणी घालून आपण शिजायला ठेवायचं. तर तुम्ही बघू शकता छानपैकी आपण शिजायला ठेवलेले आहेत कणस. याला पण 1-2 उकळी काढून घ्यायची छानपैकी. आता लगेच इकडं फोडणीची तयारी करायची. तर इथं आपण तेल ॲड केलेले आहे बरं का. तेल ॲड करून झाल्याच्या नंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा. कांदा ॲड करून झाल्याच्या नंतर थोडंसं 2-3 मिनटं परतून द्यायचा. परतून झाल्याच्या नंतर शिमला मिरची ॲड करायची. शिमला मिरची ॲड करून झाल्याच्या नंतर टोमॅटोची पेस्ट ॲड करायची बरं का. इथं आपण टोमॅटोची पेस्ट ॲड केलेली आहे. टोमॅटोची पेस्ट ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी असं परतून घ्यायचं. तर इथं एकदम तेल सुटेपर्यंत परतून घ्या. त्यानंतर आपण लाल तिखटचा वापर केलेला आहे. त्यानंतर मीठ ॲड केलेलं आहे. मिठानंतर हळद. पुन्हा एकदा छानपैकी असं परतून घ्या. आता तेल सुटेपर्यंत त्याला छानपैकी परतू द्यायचं. आणि जे मक्याचे कणस शिजलेले आहेत त्यामध्ये आपण कणस ॲड करायचे. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी आपण मक्याचे कणस ॲड करून घेतलेले आहे. आता छानपैकी आता त्याला परतून घेऊया. जो आपला मसाला आहे तो सर्व कणसाला लागला पाहिजे. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी आपण सर्व मसाला आपल्या कणसाला पण लागलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इतकी सुंदर ही रेसिपी आहे. तोंडाला पाणी सुटेल. सकाळ सकाळी नाश्त्याला नक्की बनवा. आता वरतून आपण छानपैकी अशी कोथिंबीर थोडीशी ॲड करायची. तर तुम्ही बघू शकता छानपैकी आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे. कोथिंबीर ॲड करून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा छानपैकी परतून घ्यायचं. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर आपला नाश्ता तयार आहे. तर तुम्ही बघू शकता छानपैकी आपला नाश्ता तयार आहे. बाय बाय. नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.